नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आपल्या जीवनामध्ये भरपूर अडथळे असतात, खूप समस्या असतात। तर या समस्या आणि अडचणीवर मात करण्यासाठी पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे। तर हा उपाय कोणता आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या घरामध्ये कौटुंबिक सुख, समृद्धी आणि शांती आपल्या घरामध्ये हवी असेल तर दररोज या पितृ पंधरवड्यामध्ये पितृस्तोत्राचे पठण करावे। यामुळे घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि घरातील वातावरण शांत होते। त्याचप्रमाणे ज्या कुटुंबामध्ये पितृस्तोत्राचे रोज पठण केले जाते त्या कुटुंबातील सर्व सदस्य सुखी आणि निरोगी असतात। त्यांची कामे आपोआप पूर्ण होऊ लागतात। त्यांच्या कामातील सर्व अडथळे दूर होतात। म्हणून दररोज पितृ पंधरवड्यामध्ये पितृस्तोत्राचे पठण करावे। त्याचप्रमाणे तुम्हाला जर पितृदोष असेल आणि या पितृदोषापासून मुक्ती हवी असेल तर अशा व्यक्तींनी नियमितपणे पूर्ण विधीप्रमाणे पितृस्तोत्राचा पाठ करावा। त्यांच्या कुंडलीतील पितृदोष दूर होऊ लागतो, त्यांचे वाईट परिणाम मिळणे बंद होते। त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये भरपूर अडचणी असतात, त्याचप्रमाणे आपल्या काही इच्छा असतात, त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, त्याचप्रमाणे अडथळे कमी व्हाव्यात यासाठी आपण पितृ पंधरवड्यामध्ये दररोज न चुकता पितृस्तोत्राचा पाठ करावा। असे केल्याने आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होतील आणि आपली सर्व कामे पूर्ण होतील। त्याचप्रमाणे काही लोकांना नोकरी व्यवसायात यश मिळत नसेल किंवा नोकरी संबंधी काही समस्या असतील तर अशा व्यक्तींनी दररोज न चुकता पितृ पंधरवड्यामध्ये पितृस्तोत्राचा पाठ करावा। असे केल्याने नोकरी आणि व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होत राहील, त्याचप्रमाणे व्यवसायसुद्धा चांगला सुरू होईल। तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी हवी असेल, तुमच्या काही समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी आवर्जून पितृ पंधरवड्यामध्ये पितृस्तोत्राचे पठण करावे। ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।